श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी माऊली या चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत, अभिनंदन आहे. विश्वास असल्यास नक्की ऐका. स्वामी स्वतः सांगत आहे, माझी प्रार्थना तुम्ही कशी करावी. स्वामींनी वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी आपल्याला कसं माझ्यापर्यंत पोहोचायचंय हा मार्ग दाखवलाय. आणि हा मार्ग त्यांनी खूपच सुंदर तरीक्याने दाखवला आहे की तुम्ही माझ्याजवळ कसे पोहोचू शकता आणि तुमची प्रार्थना माझ्याजवळ लवकर कशी पोहोचू शकते. आपण हा व्हिडिओ पूर्ण पहा. स्वामींनी कशी प्रार्थना करायला आपल्याला सांगितली आहे. स्वामी आपल्या भक्तांना नेहमी दिशा देत होते. स्वामी हे पूर्ण दत्तावतार असल्याने त्याच्यातच ईश्वरी अंश होता. पण स्वामी अतिशय कणखर स्वभावाचे होते. आपल्याकडे येणारा प्रत्येक बद्दली दुःखी जीवाचे प्रश्न, संकटे, दुःख बघून स्वामी दुःखी होत होते. पण कणखरपणे सर्वांना आणि सगळ्यांचे दुःख पचवून त्यांना ते मार्गदर्शन करत होते. त्यांनी भावुक होऊन आपल्याला कणखरपणा कधीच सोडला नाही. म्हणून स्वामींनी स्वतः प्रार्थना करता सुद्धा मार्गदर्शन केले आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. स्वामींनी आपल्या भक्तांना सांगितले खरी प्रार्थना काय असते. एकदा स्वामी समर्थ आपल्या सर्व भक्तांबरोबर बसले होते. सगळे भक्त स्वामी नामस्मरणामध्ये रमले होते. ते बिलकुल लीन होते. अचानक एक गरीब पण स्वामी भक्तीत लीन झालेला भक्त स्वामींजवळ आला. तो दिवस रात्र नुसता स्वामींचं नामस्मरण करत राहत होता. परंतु त्याच्या जीवनातील अडचणी संपतच नव्हत्या. खूप साऱ्या त्याच्या जीवनामध्ये संकट होते. कोणी त्याला विचारत नव्हते. घरचे लोकही त्याला काही सुद्धा तवज्जो देत नव्हते. तरीही त्यांनी स्वामी नामस्मरण सतत चालू ठेवले होते. तो स्वामी चरणी येऊन म्हणाला, स्वामी, मी सतत मनापासून तुमचे नामस्मरण करतो, तुमच्या नावाचा जप करतो, पण तरीही माझ्या अडचणी संपत नाही. मी काय करू स्वामी. स्वामी समर्थ मंद स्मित करून बोलले, जा आणि आज रस्त्यावर मिळेल त्या प्रत्येक व्यक्तीला विचार की तुला आयुष्यात कोणतेही दुःख नाही का, आणि मग माझ्याकडे परत ये. तो भक्त गावभर फिरला आणि प्रत्येकाला विचारू लागला. स्त्रिया, गरीब, ब्राह्मण, शेतकरी, व्यापारी आणि वृद्ध मंडळी जे पण त्याला भेटले त्यांना तो विचारायला लागला. कोणी म्हणाले, माझा मुलगा खूप जास्त आजारी आहे, मला त्याचा आजारपण पाहिलं जात नाहीये. कोणी म्हणाले, माझ्या संसारात शांतीच नाहीये, मी शांती ढूंढून राहिलोय. कोणी म्हणाले, मी खूप श्रीमंत आहे, माझ्याकडे काहीच पैशांची कमी नाहीये, पण माझ्या जीवनामध्ये मला मानसिक शांती नाहीये. कोणी म्हणाले, माझी मूल मला विचारतच नाहीये, मी काय करू. कोणी म्हणालं, माझं दरिद्रच संपत नाहीये. असं प्रत्येकाने आपले आपले त्यांना दुःख सांगितले. संध्याकाळी थकून तो भक्त परत स्वामी समर्थांकडे आला आणि म्हणाला, स्वामी, मी संपूर्ण गाव पाहिले, पण एकही असा माणूस नाही की ज्याला दुःखच नाहीये. स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, हे सत्य आहे लेकरा. दुःख, संकटे, अडचणी या प्रत्येकाच्या वाट्यात येतात. पण खरी प्रार्थना ही संकट टाळण्यासाठी नसते, तर त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी असते. आता अशी प्रार्थना कर जी तुला धैर्य, श्रद्धा आणि समाधान देईल. त्या भक्ताला त्यांचा खऱ्या प्रार्थनेचा मार्ग सापडला होता. तो स्वामी चरणी लीन झाला आणि म्हणू लागला, हे श्री स्वामी समर्थ, माझ्या जीवनातील सर्व दुःख, संकटे आणि अडचणी मला सहन करण्याची शक्ती द्या. माझा आत्मविश्वास दृढ करा. माझे मन शांत करा. माझ्या कर्मानुसार जो काही प्रसंग येईल त्याचा धैर्याने सामना करण्याची ताकद द्या. तुमच्या कृपेने मी जीवनात योग्य मार्गाने चालू दे. तुमच्या चरणी माझा संपूर्ण शरणागत भाव असू दे. मी तुमच्या चरणी लीन होऊ इच्छुक आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हृदयातून
स्वामींनी आपल्याला काय शिकवण दिली आहे ही प्रार्थना आपण ऐकलीच आहे की आपल्याला हृदयातून श्री स्वामींना आठवण करायची आहे. यातच स्वामी स्वतः आपल्या बरोबर येतील हा विश्वास ठेवा. फक्त प्रार्थना जी असती ती हृदयातून हवी. स्वामींनी आपल्याला ही शिकवण दिली आहे. दुःख स्वीकार करणे महत्त्वाचे आहे. स्वामींना संकट दूर करण्याची नाही तर संकटाशी लढण्याची शक्ती देण्याची आपल्याला प्रार्थना करायची आहे. विश्वास आणि श्रद्धा ठेवल्यास स्वामी समर्थ नेहमी आपल्या पाठीशी असतात. संकटमध्येही सकारात्मक राहून स्वामींच्या नावाचा जप केला तर त्याची कृपा निश्चित होते. प्रार्थना ही केवळ संकट दूर करण्यासाठी नसावी तर मन शांती, धैर्य आणि भक्ती वाढवण्यासाठी असावी. ही स्वामींची शिकवण आहे. आणि प्रार्थनेत शक्ती असली की नेहमी विश्वास असतो. आणि जेव्हा विश्वास असतो, श्रद्धा असते, प्रार्थनेत शक्ती असते, तर स्वामी सदैव आपल्या पाठीशी उभे राहून आपल्याला आपल्या जीवनात मार्गदर्शन करतात. हे स्वामींनी एक कथा बौद्ध माध्यमनी आपल्याला सांगितलं आहे की आपल्याला स्वामी चरणी नुसते आपले संकट सांगायचं नाहीये, संकट करायची शक्ती द्या हे आपल्याला स्वामींना सांगायचं आहे. स्वामींनी आपल्याला ही खूप मोठी शिकवण दिली आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.